काय म्हणता? आठवते का तुम्हाला तुमचे ते दिवस? ते म्हणजे कुठले? लहानपणीचे. शाळेत जाताना पासून तर घरी येतपर्यंत, किंवा शाळेमध्ये गेल्यावर ज्या तुम्ही मस्ती केल्या किंवा सरांच्या हाताने मार खाल्ले, ते दिवस आठवते का तुम्हाला? त्यावेळेला तुम्ही लहान होते तेव्हा तुम्हाला काय वाटायचं? यार मी किती लवकर मोठा होईल, किती लवकर लवकर मोठं होऊन मला. त्यावेळेला कसं, लहान असताना आपल्याकडे सायकल नसायची, म्हणजे असायची कोणाकोणाकडे, किंवा कोणाकोणाची परिस्थिती नसली तर त्यांच्याकडे नसायची, किंवा पॅरेंट्स सोडून द्यायचे शाळेमध्ये. पण तेव्हा असं वाटायचं, यार सायकल असती तर मस्त मी फिरलो असतो, मोठं झालो असतो तर मस्त गाडीवर बसून फिरायला गेलो असतो. गाडी चालवायची असते त्या टाइमला, बरोबर ना? हे माझे थॉट्स नाही तर तुमचे पण थॉट्स आहे की तुमच्या माइंड मध्ये त्यावेळेला नक्की आलं असेल. किंवा कधी कधी एकटा आपण असं बसून राहिलो तर विचार करत बसायचो, यार मोठं झाल्यावर मी हे करील ते करील, असं करायचं आहे मला, तसं करायचं आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोक्यामध्ये सुरू असायच्या. लहानपणी आई वडील जे म्हटलं ते घेऊन द्यायचे, परिस्थिती नसली तर नाही मिळायचं, आणि असली तर मिळून जायचं. आता तुम्ही तुमच्या लहानपणी काय काय केलं, किती मस्ती केल्या, कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. लहानपणी शाळेमधनं जेव्हा आपण घरी यायचो, घरी आल्याबरोबर काय, फेकली बॅग, केलं जेवण, आराम. पण आराम न करता लगेच आई उठवायची, चल उठ, 1 वाजला, चल ट्युशनचा टाइम झाला तुझा, चल ट्युशनला जा. ट्युशन मध्ये 2-3 तास, तिकडून घरी नाही आलो, शाळेचा होमवर्क केला का? नाही, करत बसा. 7 वाजता जेवण केलं, थोडा टीव्ही बघायची, आराम. म्हणजे रिलॅक्स लाईफ होती, काही टेन्शन नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही. जसं जसं मोठं होत गेलो, जे स्वप्न बघितले सगळं घेत गेलो. सायकल, आधी तर मी माझी गोष्ट केली तर माझ्याकडे सायकल नव्हती. पप्पाकडे सायकल असायची, पप्पा सायकलने ऑफिसला जायचे. पप्पाची मॉर्निंगची शिफ्ट असायची त्या टाइमला, तर घरी आले 3 वाजता. ते दंडेवाली सायकल कसं करायचं, शिकायचं होतं, चालवायची होती, इच्छा होती. ते पप्पा आले की नाही आले, घेतलीच पप्पाची सायकल, थांबा राहू द्या बाहेर, टाकला पाय, नेली फिरवायला. 2 राऊंड मारून आलो, 2-3 वेळा पडलो, पण लागलं फुटलं. आणि त्या टाइमला जर लागलं काही तर आई हे नाही विचारायची की काय झालं, म्हणजे कसा पडला, काय पडला. आल्याबरोबर दन 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 देणं चालू. मग विचारायची कुठं पडला, कसा पडला, मग लावून द्यायची. मग त्या टाइमला अलग होतं म्हणजे. आणि त्यावेळेला मोबाईलचा तितका क्रेज नसायचा, कारण की हे आता अँड्रॉइड फोन, स्मार्टफोन, टॅबलेट्स वगैरे सगळं हातात आलेलं आहे. त्या टाइमला थोडी होतं, त्या टाइमला छोटासा कीपॅड वाला असायचा, त्याच्यामध्ये तो स्नेकचा गेम, क्रिकेट. मी आणि माझा भाऊ, आमच्या घरी एकच मोबाईल असायचा, नोकियाचा. त्या टाइमला आम्ही दोघं इतकं भांडायचो गेम खेळायसाठी. एक मोबाईल होता, पप्पा जायचे ऑफिसला, घेऊन जायचे, ते आले, दोघंही भाऊ भांडायचो, कशासाठी, तू मला दे, मी खेळतो. मग सापशिडीचा गेम खेळायचा, त्याच्यामध्ये सापाचा तो असा छोटे छोटे दाणे दाणे खात खात मोठा होतो साप. आउट झाला, चल मी खेळतो. मग त्याचे स्कोर आणि माझे स्कोर, ज्याचा स्कोर जास्त तो जिंकला. तसंच क्रिकेटचं, 1 इनिंग तू, 1 इनिंग मी, 1 इनिंग बॉलिंग तू, 1 इनिंग बॉलिंग मी. म्हणजे आठवते ते दिवस. लहानपणी घरासमोर ते आधीचे गेम अलग असायचे. आता जे लोक शहरामध्ये राहत होते, माहिती नाही त्यांना खेळायला मिळाले की घरातल्या घरात राहिले. आता कसं होऊन राहिलेलं आहे, जशी जशी एज वाढत आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज वाढत आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण घेतल्या. आता मी सायकल, मग गाडी घेतली, पण आता इतके रिस्पॉन्सिबिलिटीज वाढले आहे की आता असं वाटते की ते दिवस का बरं नाही येऊन राहिले परत, तेच दिवस असायला पाहिजे होते. 10वी झाली, 12वी झाली. 12वी नंतर काय केलं, मी अॅनिमेशनचा कोर्स केला, ग्राफिक डिझायनिंग आवड होती, शिकलो. व्हिडिओ एडिटिंग मध्ये नॉलेज होता मला. व्हिडिओ एडिटिंग नॉलेज होता म्हणजे शिकलो एक प्रकारचं म्हटलं तरी चालेल. आणि आता हळूहळू जॉब करतोय, पैसा कमवायचा, बस तेच रुटीन झाला. आणि पैसा कमवून पण किती पुरत नाही हातामध्ये. उलट काय होते,
टेन्शन वाढते, यार मी कसं करू, सॅलरी आली की नाही आली, याला पैसे देऊ, त्याला पैसे देऊ, त्याला पैसे देऊ, त्याला पैसे देऊ, पैसे कुठून कमवू, कसं करणार, सगळ्या गोष्टी डोक्यात चालत राहते. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये पण आपल्याला असं वाटते की नाही, आपण कोणाकडे तरी जाऊन बसावं, आपलं मन हलकं करावं, थोडं तरी रिलॅक्सेशन वाटते आपल्याला. पण अशा सिच्युएशन मध्ये जर कोणी बोलत असेल, काय यार तू ते थेंब 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 करू करू पैसे जमा करून राहिला, काय होईल निवडूच्या पैशाने, काय मोठं कर, काय मोठं करून दाखव, इतकं सोपी आहे म्हणणं, तितकंच करणं सोपी आहे का?